आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण तुम्ही हा बॉक्स पाहताय तर हा बॉक्स माझ्या घरी कालच आलेला आहे. बट येस, विचार केला की आपण हा जो क्षण आहे राईट, तो हा सगळ्यांसोबत जगूया. कारण ही जी ट्रॉफी आलेली आहे ही फक्त माझ्यामुळे नाही आहे, तर ही तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आहे. सोबतच स्वामींचा आशीर्वाद पाठीशी आहे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आहेत. आणि वडील जे आत्ता नाही आहेत माझ्यासोबत, बट येस, त्यांचे जी पुण्याई आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत, ते सतत माझ्यासोबत असतात. आणि कदाचित त्यांचीच ही जी इच्छा आहे त्या एक एक गोष्टी माझ्याकडून पूर्ण करून घेत आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, जिथे मी मृदुला आपल्या ह्या चॅनलवर AI टूल्स, फ्रीलान्सिंग, अफिलिएट मार्केटिंग, करिअर रिस्टार्ट आणि सोबतच माझी मदरहूड जर्नी या सगळ्या बाबतीत तुम्हाला प्रत्येक एक गोष्ट जाणून घ्यायला मिळेल. त्यामुळे जर अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा जर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बिकॉज माझा हा व्हिडिओ किंवा कदाचित माझा येणारा पुढचा व्हिडिओ तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. पण हा बॉक्स उघडण्यापूर्वी मला एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगायची आहे. कधी कधी आयुष्यात खूप सारे निर्णय आपले चुकतात, पण एखादा निर्णय जो तुमचं आयुष्य बदलू शकतो, आणि माझ्यासाठी तो निर्णय हाच होता. आज या बॉक्सकडे पाहताना ना मला ही ट्रॉफी दिसत नाही, तर मला दिसतात ते म्हणजे मी सुरुवात करताना जे माझे किचनमधले प्लास्टिकचे डब्बे असतात राईट, जे तुम्हा माझ्या सगळ्यांच्या किचनमध्ये अवेलेबल असतात राईट. बिकॉज सुरुवात करताना ना माझ्याकडे कुठलाही ट्रायपॉड नव्हता, रिंग लाईट नव्हती, कुठलाही ऑफिस सेटअप नव्हता, किंवा कोणी शूट करणारं सुद्धा नव्हतं की कोणाला सांगितलं आणि तो पर्सन कोणी शूट करून देईल मला, असंही कोणी व्यक्त माझ्या आजूबाजूला नव्हतं. त्यामुळेच ही पूर्ण जर्नी जी आहे ही एकटीने सुरुवात केलेली आहे, एकटीनेच जगलेली आहे, एकटीनेच अनुभवलेली आहे. आणि या प्रवासात खूप सारे चॅलेंजेससुद्धा आले, बट मी कधी थांबले नाही. सो म्हणूनच ही ट्रॉफी फक्त फक्त ट्रॉफी नाही आहे, तर ही त्या किचनच्या डब्यांपासून सुरुवात झालेली प्रवास आहे असं मी म्हणेन. कारण माझ्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे तेव्हा शूटिंग करण्यासाठी मी लिटरली किचनचे डब्बे एकावर एक ठेवायचे आणि मग त्याच्यावर मोबाईल ठेवायची. आणि मग कधी कधी पडायचा, किंवा मग कधी कधी एखादा अँगलच चुकीचा यायचा. सो नव्याने शिकता शिकता कधी कधी असंही व्हायचं की अरे यार, हे मला जमतच नाही आहे, किंवा मला हे नक्की जमेल का, किंवा आणखी काय काय प्रॉब्लेम्स येणार आहेत काय माहिती. तेव्हा सगळं व्यवस्थित पार पडू दे, हे इतक्याच आशेने मी प्रत्येक एक दिवस शिकत होते, स्वतःला इम्प्रूव्ह करत होते. आणि कदाचित तेच किचनचे डब्बे आज मला ह्या ट्रॉफीपर्यंत घेऊन आलेले आहेत. सुद्धा खूप जण हसले जेव्हा मी शूट करायचे व्हिडिओ, तेव्हा बरेच जण हसायचे. जितक्या कॉन्फिडेंटली बोलताना मी तुम्हाला आत्ता दिसतीये तसे मी आधी नव्हते राईट. सो 2 वर्षापूर्वी जेव्हा ही जर्नी चालू झाली होती ना, तेव्हा माझ्यामध्ये खूप जास्त कॉन्फिडन्स लो होता. बिकॉज मी मायक्रोबायोलॉजिस्ट होते. सो मायक्रोबायोलॉजिस्ट आणि डिजिटल स्किल्स ह्यांचा कधीच संबंध नाही आहे राईट. सो हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. बट येस, शिकण्याचा ध्यास होता, कारण येस, निर्णय बाळासाठी घेतला होता प्रेग्नन्सीमध्ये. सो येस, तेच माझं मोटिवेशन होतं, जे पोटातसुद्धा वाढत होतं आणि माझं मोटिवेशनसुद्धा त्याच्यासोबतच वाढत होतं. आणि कदाचित हा निर्णय घेताना मला बऱ्याच लोकांनी हे सुद्धा सांगितलं की मृदुला, हे सगळं स्कॅम आहे, किंवा ह्याच्यातून असं काहीच होत नसतं. असं ऑनलाईन इन्कम करणारे असे किती जण आहेत बाहेर की ज्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे, तर तू उगाच ह्यामध्ये पैसे टाकू नकोस, असे अनेक जण मलाही सांगणारे आले. बट येस, मी मी अशी व्यक्ती आहे जिने सगळ्या गोष्टी पुरेपूर चेक केल्या होत्या, आणि त्याच्यानंतरच मी हा डिसिजन घेतला होता. त्यामुळेच मी कधीच अशा स्कॅममध्ये किंवा काही फ्रॉडमध्ये फसले नाही. बिकॉज हा माझा पहिला डिसिजन होता की मला ऑनलाईन जर्नी माझी स्टार्ट करायची आहे. बट येस, ती सक्सेसफुलसुद्धा मी करून दाखवलेली आहे, आणि मला खरंच त्या निर्णयाचा खूप जास्त प्राऊड होतो. त्या दिवसासाठी प्रयत्न करा की अशा ट्रॉफीज तुमच्यासुद्धा घरी येतील. गेली काही वर्ष खूप जास्त आयुष्याने परीक्षा घेतल्या, त्या म्हणजेच की प्रेग्नन्सी तर होतीच, बट प्रेग्नन्सीमध्ये नंतर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आली, जी की 7व्या महिन्यात माझं सी सेक्शन झालं. त्यानंतर द्वितचा जन्म, आणि त्यानंतर मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स, आणि त्यातून मग NICUचा प्रवास. ह्या सगळ्या गोष्टीतून जात असताना सुद्धा मी माझी मेहनत जी आहे, माझी शिकण्याची जी तयारी होती ती थांबवली नव्हती. सो मी तेव्हापासूनच माझ्या बिझनेसकडे खूप जास्त लक्ष ठेवून होते. इवन अजूनही माझं बाळ आत्ता ऑलमोस्ट 16 महिन्याचं आहे, बट तरीसुद्धा मी अजून थांबलेली नाही आहे. मी रोज शिकते, रोज काहीतरी नवीन स्वतःमध्ये बदल घडवते. मला असं वाटतं हे जे डिजिटल स्किल्स आहेत ना, हे आत्ताच्या काळात खूप जास्त त्याचमुळे गरजेचे आहेत. बिकॉज येणारा जो काळ आहे हा खूप कॉम्पिटिटिव्ह असणार आहे, आणि त्यावेळेला तुमच्याकडे तेच अपग्रेडेड व्हर्जन असणं खूप गरजेचं आहे स्वतःचं, आणि कदाचित मी त्याचसाठी प्रयत्न करते. सो गेली काही वर्ष आयुष्याने खूप जास्त परीक्षा घेतलेल्या आहेत. म्हणजेच की माझी प्रेग्नन्सीमध्ये हा घेतलेला डिसिजन, नंतर मग 7th मंथमध्ये झालेली, म्हणजे 7व्या महिन्यामध्ये सी सेक्शन झालेलं आहे, त्यानंतर द्वितचा जन्म, NICUचे दिवस,
त्यानंतर त्याच्या हेल्थची काळजी, ह्या सगळ्या गोष्टी करत करत त्यानंतर रात्री तो झोपल्यानंतर माझा सुरू झालेला दिवस, म्हणजे मी रात्रीच शिकू शकत होते बिकॉज दिवसा पूर्णपणे लक्ष त्याच्याकडे असायचं किंवा जो काही मला वेळ मिळत होता तो मी शिकण्यात घालवत होते. अनेक जबाबदाऱ्या होत्या, बट ते सुद्धा पार पाडत पाडत मी शिकणं थांबवलं नाही कधी. तर गेल्या 11 महिन्यामध्ये असं काय बदललं की मृदुला ही ट्रॉफी तुझ्या घरात आली आहे? तर गेल्या 11 महिन्यात मी फक्त काम केलेलं नाही आहे, तर मी सातत्य ठेवलं. मी रात्री उशिरापर्यंत जागले, बाळ झोपल्यानंतर काम केलेलं आहे. ज्या काही ट्रेनिंग्स मिस झाल्या त्या रात्री उशिरापर्यंत जागून पाहिलेल्या आहेत, त्यातून शिकलेले आहे. आणि कधी-कधी रडूही आलं, कधी थकवा आला, कारण की बाळाला सांभाळता कधी-कधी तुम्ही इतके शरीराने, मनाने थकून जाता, की ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं खूप जास्त कठीण होऊन जातं आणि मग तुम्हाला असंही वाटत जातं, "अरे यार, मी चुकीचा निर्णय घेतलाय का?" बट नाही. कधी-कधी देवसुद्धा तुमच्या परीक्षा घेत असतो, की तुम्ही कुठपर्यंत ते सहन करू शकता. त्यामुळेच मी प्रत्येक वेळेला स्वतःला एकच गोष्ट सांगायची, की सकाळी उठलं की स्वतःला सांगायचं, की कधीच मी हार मानणार नाहीये आणि कदाचित त्याचमुळे आज ही ट्रॉफी माझ्या घरात आहे. चला तर आता तो क्षण ज्या सगळ्याची तुम्ही वाट बघताय. कारण ही जी स्टोरी आहे ही फक्त एक स्टोरी नाहीये, तर हे माझ्या आयुष्याचा संघर्ष आहे, की जो मी इथपर्यंत करून ह्या क्षणापर्यंत पोहोचली आहे, की जिथे हा क्षण मला खरंच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा असं वाटतोय. कारण हा फक्त माझ्या एकटीचा नाही आहे, तर तुमच्या सगळ्यांमुळे मला मिळालेला हा क्षण आहे. सो पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानते आणि चला आपण सोबत मिळून उकळूयात. तर आज ही ट्रॉफी हातात घेताना ना मला ते 25 लाख नाही दिसत आहेत, तर मला दिसतोय स्वतःवर ठेवलेला विश्वास. मला दिसतीये ती जिद्द, जी मी प्रेग्नंट असताना स्वतःमध्ये निर्माण केली होती. आणि मला दिसतात ते किचनचे डब्बे, ते दिवस जेव्हा लोकं माझ्यावर हसले होते, की "हे तू काय करतीये?" आणि ते सगळे छोटे-छोटे निर्णय ज्यांनी मला इथपर्यंत आणलंय. आणि म्हणूनच ही ट्रॉफी फक्त माझी नाहीये, तर ही माझ्या बाळासाठी घेतलेल्या त्या निर्णयाची आहे. ही माझ्या आईच्या आशीर्वादाची आहे. ही माझ्या कुटुंबाच्या विश्वासाची आहे. आणि हो, माझ्या बाबांनी माझ्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांची आहे. आणि खरं सांगू तर ही ट्रॉफी तुमच्याशिवाय पूर्ण झालीच नसती. माझे प्रत्येक व्हिडिओ पाहणारे, कमेंट करणारे, मेसेज करून विचारपूस करणारे, माझ्यावर विश्वास ठेवणारे माझे स्टुडंट्स, माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सगळे, तुमचा प्रत्येक कमेंट, प्रत्येक लाईक, प्रत्येक शेअर माझ्यासाठी खूप मोठी ताकद होती. म्हणूनच आज मी जिंकले असं म्हणूच नाही शकत. कारण मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून हा टप्पा गाठला आहे. आणि आता हा व्हिडिओ जर एखादी मुलगी पाहत असेल किंवा एखादी स्त्री पाहत असेल किंवा एखादी आई पाहत असेल, जिला असं वाटत असेल की माझ्याकडे अजून काहीच नाहीये, तर मी सुरुवात कशी करू? सुरुवातीला माझ्याकडेही काही नव्हतं. ट्रायपॉड नव्हता, चांगला कॅमेरा नव्हता किंवा असं ऑफिस सेटअप नव्हतं किंवा स्टुडिओ नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी मी हळू निर्माण करत गेले. कारण जसं आपल्याला यश मिळत जातं ना, तसं तुम्हाला आणखी निर्णय घेण्याची क्षमता येते. त्याच्यानंतर एक जो कॉन्फिडन्स जो तुमच्यामध्ये हरवलेला असतो, तो सुद्धा पुन्हा बिल्ड व्हायला मदत होते. आणि कदाचित त्याचमुळे सुरुवात करायला घाबरू नका. सुरुवात केल्यानंतर प्रयत्न थांबवू नका. तुमच्याकडे आज जे काही आहे त्यापासून सुरुवात करा. परफेक्ट वेळ, परफेक्ट परिस्थिती, परफेक्ट सेटअप ह्या सगळ्यांची वाट बघत बसू नका. कारण मोठी स्वप्न ही परफेक्ट परिस्थितीत पूर्ण होत नाहीत. तर काही छोट्या-छोट्या घेतलेल्या निर्णयांमुळे पूर्ण होत असतात. आणि शेवटी ही ट्रॉफी माझ्यासाठी शेवट नाहीये, तर ही एका नवीन पर्वाची सुरुवात आहे. मला अजून खूप काही शिकायचं आहे, खूप स्वप्न पूर्ण करायची आहेत, पण त्या प्रत्येक टप्प्यावर मला तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. त्यामुळेच मनापासून धन्यवाद, की तुम्ही माझ्या प्रवासाचा भाग झालात, माझ्यावर विश्वास ठेवलात आणि प्रत्येक वेळी तू करू शकतेस, हा विश्वास तुम्ही माझ्या सगळ्यांवर दाखवलात. त्यामुळेच मनापासून सांगते, ही ट्रॉफी फक्त माझी नाहीये, तर ही आपल्या सगळ्यांची आहे. आणि प्रयत्न थांबवू नका, कारण की अशी एक ट्रॉफी कदाचित तुमच्यासाठी सुद्धा बनत असेल. त्यामुळेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.